हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या पावसातलं अपूर्ण आलिंगन. पुण्यात जुलैचा पहिला पाऊस सुरू झाला होता. आकाशभर पसरलेली राखाडी ढगांची चादर आणि थंड वारं जणू काही शहराला एका वेगळ्याच मूडमध्ये घेऊन जात होतं. अशा दिवशी ऑफिसला जायचं मन कुणाचं होईल? पण आदित्य पाटीलचं होणार होतं, कारण त्याचा प्रोजेक्ट डेडलाईनवर होता आणि बॉसला सबब मान्य नव्हती. आदित्य 29 वर्षाचा, सॉफ्टवेअर इंजिनियर आणि बाहेरून कडक पण आतून खूप संवेदनशील. सकाळी निघतानाच त्याने रेनकोट घेतला नव्हता. अरे, पावसात भिजायची मजा वेगळी असते, असं तो स्वतःशीच हसत म्हणाला होता. कंपनीच्या गेटसमोर पोहोचला तेव्हा अचानक पाऊस इतका वाढला की गाडीवरून उतरून पळत रिसेप्शनमध्ये जाण्याआधीच तो भिजून गेला. तिथेच रिसेप्शनच्या सोफ्यावर बसलेली ती दिसली. हलक्या निळ्या साडीत, केस ओढले, डोळ्यात एक वेगळं चमकणारं काहीतरी. तिनं वर पाहिलं आणि एक हलकं स्मित दिलं. तुम्ही आदित्य पाटील ना? तिचा आवाज मऊ पण थोडा आत्मविश्वासपूर्ण. हो, पण तुम्ही? मी ईशा, नवीन UX डिझायनर. आज माझा पहिला दिवस आहे. पाऊस अजून वाढत होता, पण आदित्यला जाणवलं आता हा दिवस वेगळा जाणार आहे. लंचनंतर दोघांना एकाच प्रोजेक्टवर काम मिळालं. डिझाईनवर चर्चा करताना ईशाच्या हातानं लॅपटॉप स्क्रीनकडे इशारा केला आणि तिचा हात थोडासा आदित्यच्या हाताला लागला. क्षणभर दोघंही थांबले. तिला काही बोलायचं होतं, पण ती फक्त पेन फिरवत राहिली. तो स्पर्श साधा होता, पण त्यामागे काहीतरी होतं, कदाचित अनकथित आकर्षण. त्या दिवशी सायंकाळी परत घरी निघताना पाऊस जोरात सुरू झाला. ऑफिससमोर गाड्यांची गर्दी, ओल्या रस्त्यांचा वास आणि रस्त्यांच्या दिव्याखाली उभं असलेलं ईशाचं एकटं रूप आदित्यच्या मनाला काहीतरी सांगत होतं. घरी जायचं का? मी सोडतो, त्याने विचारलं. ती थोडी थांबली, पण मग म्हणाली, हो, पण स्कूटरवर पाऊस झेलू शकाल? तो हसला. प्रॉब्लेम नाही, कधी कधी पावसात भिजणं गरजेचं असतं. त्या दोघांच्या स्कूटरवरून जाणाऱ्या प्रवासात पावसाच्या सरी, तिच्या ओल्या साडीचा स्पर्श आणि मागून हलकं धरलेले तिचे हात, सगळं जणू काही स्लो मोशनमध्ये चाललं होतं. ईशा जिथे राहत होती तिथं पोहोचल्यावर तिनं हसून थँक यू म्हटलं, पण तिच्या डोळ्यात काहीतरी न सांगितलेलं होतं. जणू ती काही लपवत होती. पुढच्या काही दिवसात त्यांच्यात कामाच्या निमित्ताने जवळीक वाढली. एकदा रात्री उशिरा दोघं ऑफिसमधून बाहेर पडत होते, तेव्हा ईशानं अचानक विचारलं, आदित्य, तुम्हाला कधी वाटलंय का की काही लोक आपल्याला अचानक भेटतात आणि आयुष्य बदलून जातं? तो तिच्या डोळ्यात पाहत राहिला. आत्ताच असं वाटतंय, तो म्हणाला. काही दिवसांनी आदित्यला कळलं की ईशाच्या हातावर एक जुनं ओरखडण्याचं व्रण आहे. त्याने सहज विचारलं, हा कसा झाला? ती थोडी चपळली. अरे काही नाही, जुनं आहे. पण तिचा टाळणारा चेहरा आदित्यला स्पष्ट सांगत होता, गोष्ट इतकी साधी नाही. एका शुक्रवारी रात्री प्रोजेक्ट सबमिट झाल्यानंतर टीमने पार्टी ठेवली. सगळे थोडे नशेत होते. ईशा आणि आदित्य टेरेसवर उभे होते. पावसाचे हलके थेंब, मंद वारा आणि शहराच्या दिव्यांचा उजेड. ती त्याच्या जवळ आली. हलक्या आवाजात म्हणाली, कधी कधी काही गोष्टी अपूर्ण ठेवणंच बरं असतं. त्याला काही कळायच्या आत तिनं त्याला हलकी मिठी मारली. तिचा सुगंध, तिचं उबदार शरीर आणि तो क्षण, पण अचानक ती मागे सरकली. गुड नाईट आदित्य म्हणत ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी ईशा ऑफिसला आलीच नाही. फोनही बंद. आदित्य काळजीत पडला.
त्याला हळूहळू काही धागेदोरे मिळाले. तिचं नाव खरं तर ईशा नव्हतं. तिचा आधीचा पत्ता वेगळा होता आणि तिच्याशी निगडीत एक जुना अपघात होता. आदित्यनं तिच्या जुन्या ओळखीचा मागोवा घेतला आणि त्याला कळलं ती एका माणसापासून पळत होती. जो तिच्या आयुष्यातल्या भूतकाळाचा काळा अध्याय होता. पावसातलं आलिंगन हे तिचं पहिलं आणि कदाचित शेवटचं विश्वासाचं पाऊल होतं. काही आठवड्यांनी पहिल्या पावसाच्या दिवशीच ती पुन्हा ऑफिससमोर उभी होती. ओले केस, तीच निळी साडी. मला तुझ्याशी बोलायचं आहे, ती म्हणाली. त्या दोघांनी जवळपास कॅफेत बसून बराच वेळ गप्पा मारल्या. तिनं सगळं सत्य सांगितलं. तिचा भूतकाळ, भीती आणि का ती त्याच्यापासून दूर राहिली. पण आता ती म्हणाली, जर तू तयार असशील तर कदाचित आपण हे अपूर्ण आलिंगन पूर्ण करू शकतो. आदित्यने हलकं हसत तिला मिठीत घेतलं. पाऊस पुन्हा सुरू झाला होता. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.